मंत्री हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, मात्र आजीदादांच्या शिवाय हा अर्थसंकल्प मांडला जातोय. कसं बघताय? नाही, अतिशय आमच्या सर्वांच्या दृष्टीनं एक दुःखदायक दिवस आहे की आज दादा हयात असते तर त्याने 12वा अर्थसंकल्प आपल्या राज्याचा मांडला असता आणि 2 अर्थसंकल्प झाले असते तर या राज्यात बॅरिस्टर शेषराव वानखेडेंचा रेकॉर्ड त्यांनी मोडला असता. मला वाटतं या बजेटमध्ये अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं होतं 6 मार्चलाच बजेट सादर करणार हे त्यांनी ठरवलं होतं. मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसचा अतिशय आभारी आहे की त्यांनी दादांची तारीखच ठेवली आणि ते आज अर्थसंकल्प सादर करतायत. या अर्थसंकल्पामध्ये दादांचं ज्या भावना होत्या, ज्यांचं स्वप्न होतं ते अधुरं स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. सभागृहात अर्थसंकल्प मांडताना दादांचा तो कणखर आवाज, गुलाबी जॅकेट आणि तो सगळं काही तो तुम्ही गेटपोस्ट जाताला रिसिव्ह करणं हे मिस करते सगळंच. आज सगळंच आता त्या गोष्टी इतक्या क्लेशदायक आहेत, मी वर्णन करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की दादाची आठवण काढली की माझ्या भावना कशा अनावर होतात, म्हणून मी ते टाळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आज तो गुलाबी जॅकेट दिसणार नाही. ते त्यांचं ते भाषण, त्यांनी शायऱ्या जरी आणल्या तर मी शायरी वाचून मी वाचणार आहे दुसऱ्यांनी दिलेली असं स्पष्ट वक्तेपणा, अशा अनेक प्रांजळपणानं त्या गोष्टी मांडायचे. मला वाटतं आज ते आपल्याला दिसणार नाहीत. भाषणादरम्यान सत्ताधारी असतील, विरोधक असतील यांना कोपरखळी मारणे किंवा मिश्किलपणेमध्ये एखादा जोक करणं हे मिस करता. ते सगळंच मिस झालेलं आहे, कारण ते एक व्यक्तिमत्व वेगळं होतं. असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. पाहतो आपण आज सगळं मुश्किल जे आहे ते आज सगळं मिस करतोय आम्ही आणि असं व्यक्तिमत्व होणार नाही. दादांचं गुलाबी जॅकेट असेल किंवा त्यांचा तो कणखर आवाज असेल हे सगळं मिस करत असल्याचं हसन मुश्रीफ म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरून अरविंद वर्गीय, सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.